दरवाढ झालीच पाहिजे, दुधाला भाव मिळालाच पाहिजे, दुधाला भाव मिळालाच पाहिजे, 40 रुपये भाव मिळाला पाहिजे, अनुदान नको अनुदान नको दूध दरवाढ झालीच पाहिजे, आमचं जगणं मान्य करा, आमचं जगणं मान्य करा। दुधाला भाव मिळाला पाहिजे या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या माध्यमातून नाशिकमध्ये आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। गाईंना घेऊन हे सर्व आंदोलनकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघालेले आहेत। राज्यभर आंदोलन चालू आहे, नाशिकमध्ये पण तुम्ही आंदोलन करता। राज्यभर आंदोलन सुरू असताना सुद्धा सरकार अनुदानाचं केवळ गाजर दाखवत आहे आणि आमच्या मागण्या ज्या आहेत, ज्या कित्येक वर्षापासून अशाच आहेत, त्या पूर्ण होत नाही आहेत आणि त्याच्यामुळे आम्ही सुद्धा आम्हाला दुधाला 40 रुपये भाव हवा आहे, आम्हाला अनुदानाचं गाजर नको आहे। केवळ विधानसभा निवडणुका समोर ठेवून इथे ज्या घोषणा केल्या जात आहेत त्या आम्हाला घोषणा नको आहेत, त्या घोषणांऐवजी कायमस्वरूपीची उपाययोजना तुम्ही करावी अशी आम्ही सरकारकडे मागणी करतोय। आणि दुधाची जी भुकटी आहे त्याचे प्रकल्प कार्यान्वित करा। ते प्रकल्प गेल्या कित्येक वर्षापासून रखडलेले आहेत आणि काही पैशांसाठी ते सरकारने रखडवलेले आहेत, ते कार्यान्वित झाले। आणि जर पूर्वी ज्याप्रमाणे शाळेमध्ये विद्यार्थ्यांना सुकडी दिली जायची, अशा धर्तीवर जर आपण ही दुधाची भुकटी आहे ती विद्यार्थ्यांच्या अन्ना म्हणजे त्यांच्या खाद्यामध्ये जर आपण दिली तर कदाचित त्याचा रेट वाढू शकतो। आंदोलन राज्यभर होत आहेत आपल्या पक्षाच्या माध्यमातून, परंतु सरकारकडे न्याय मिळतोय का? अद्याप तरी न्याय मिळाला नाही। न्याय मिळाला असता तर आंदोलन करायची गरजच पडली नसती। आपल्याला माहिती आहे की शेती मालाला भाव नाही, शेतकऱ्यांना कुठल्याही मालाला शेतीचा भाव नाहीये आणि शेतकऱ्यांची मुलं शिक्षण घेत आहे, शेतकऱ्यांची मुलं शिकले परंतु त्यांना नोकऱ्या मिळत नाही आणि अशा परिस्थितीत शेतीला जोडधंदा म्हणून शेतकऱ्याची मुलं या ठिकाणी दुग्ध व्यवसाय सुरू करतात। परंतु दुधाला महाराष्ट्रामध्ये 25 रुपये 24 आणि 25 रुपये लिटरला भाव मिळतो, पाणी 20 रुपये लिटर विकल्या जातं आणि दूध 25 रुपये। महाराष्ट्राच्या बाहेर गुजरातमध्ये ह्याच दुधाला 37-38 रुपये भाव मिळतो। तर गुजरात प्रमाणे या ठिकाणी कमीत कमी दुधाला 35 ते 40 रुपये भाव मिळावा याच्यासाठी हे तरुण शेतकऱ्यांची शिकलेली मुलं त्यांनी आंदोलन सुरू केलेले। आपण एकंदरीत बघतोय की 35 ते 40 रुपये कमीत कमी दुधाला भाव मिळावा या मागणीसाठी आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। घारपुरे घाट पासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने हे सर्व आंदोलनकर्ते निघालेले आहेत। आता नेमकं पोलीस दल काय भूमिका घेतं हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे। कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।